तर हाताच्या रेषावर नाही तर हाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले, तर हाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुंजनवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शब्दातून आक्रोश मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना नमन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रहो, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित, कष्टकरी, अपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे. असे थोर व्यक्तिमत्व सांगणारे म्हणजे अण्णाभाऊ साठे. दीड दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह, लावणी यांची निर्मिती करणारे अण्णाभाऊ अजोड आहेत. अण्णाभाऊ यांनी वंचितांसाठीची लेखणी लिहिली. आपली लेखणी सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी वापरली नाही, तर शोषितांची व्यथा मांडणारी तलवार म्हणून वापरली. ती लिहितात, नैराश्य तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते. तसेच आपण नैराश्य झटकून संघर्षाला तयार राहिले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथला. अशा महान साहित्यरत्न 1920 साली अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग समाजात जन्मला. लहानपणापासून त्यांना अन्यायाची चीड होती. 1942 साली चले जाव या चळवळीत त्यांनी सहभागी झाल्याने ब्रिटिशांनी त्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. मित्र, अण्णाभाऊंना प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला. 10-11 वर्ष वयातच रोजंदारीसाठी आईवडिलांसोबत त्यांना मुंबईला जावे लागले. पण कोणतेही कामाला न लेखता गिरणी कामगार, खाण कामगार अशी पडेल ती कामे केली, परंतु आपल्या शाहिराला कधीही मरू दिले नाही. मुंबईमध्ये त्यांचे आज लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाले. अण्णाभाऊ यांनी तडफदार लेखणीने आणि बुलंद आवाजाने संयुक्त महाराष्ट्र आकाशात पेटवून दिले. त्यांनी माझी मैना गावाकडे राहिली हा पोवाडा लिहिला. माझ्या रशियाच्या प्रवासाच्या अनुभवावर त्यांनी आधारित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले. मित्र, संपत्ती आणि कीर्ती यांच्या मागे न धावलेल्या महान साहित्यरत्न शेवटपर्यंत साधेपणाने जगला. 18 जुलै 1969 रोजी त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले. तरी पण आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ अमर आहेत. साहित्य मनोरंजनासाठी नसून परिवर्तनासाठी असते. हाच संदेश आपल्याला संदेश हा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून मिळतो. शेवटी एवढेच म्हणेन, अण्णाभाऊ म्हणजे तलवारीची धार होती. भल्याच घाम फोडणारी तिला धार होती. शासन करत्यास पण तिला धाक होता. माझा आवडता नेता लाखात नाही तर करोडात एक होता. धन्यवाद.